प्रवरा गोदावरी संगमावर श्री गणपती बाप्पांचे विसर्जन उत्साहात व भक्तिभावात पार पडले। नेवासा तालुका प्रवरा व गोदावरीच्या पवित्र संगमस्थळी असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील ब्रह्मसेतू पुलावर गणेश विसर्जन सोहळा अत्यंत उत्साहात, भक्तिभावात आणि जल्लोषात पार पडला। अहिल्यानगर, मराठवाडा तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांनी या पवित्र संगमस्थळी येऊन आपल्या लाडक्या बाप्पांचे विसर्जन केले। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। या विसर्जन सोहळ्यासाठी विविध भागांतून आलेल्या गणेश मित्र मंडळांनी टोका गावातील ब्रह्मसेतू पुलावर एकत्र येत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला। प्रवरा संगम, टोका, नेवासा, अहिल्यानगर व मराठवाडा आणि संभाजीनगर जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केले होते। या विसर्जन सोहळ्याच्या निमित्ताने शासनाच्या वतीने अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या। तसेच लाडक्या बाप्पाला विसर्जन करण्यासाठी अनेक क्रेन चालकांनी आपले क्रेन विसर्जन ठिकाणी आणून पुलावर उभा केले होते व बाप्पांना व्यवस्थित पाण्यात विसर्जित करण्याची व्यवस्था केली होती। विसर्जन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रवरा संगम ग्रुप ग्रामपंचायत व टोका ग्रामपंचायत यांनी विशेष मेहनत घेतली। सरपंच अर्चनाताई सुडके व ग्रामपंचायत सदस्या ज्योतिताई डावखर यांच्या पुढाकाराने लाईट्स, हॅलोजन, साफसफाई आणि मूलभूत सुविधांची चोख व्यवस्था करण्यात आली होती। विसर्जन काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भक्कम पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन तसेच स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने कार्यक्रम अतिशय सुरळीत पार पडला। विसर्जनासाठी आलेल्या मंडळांची सुविधा लक्षात घेता श्री सिद्धेश्वर उद्देश्य संस्था, टोका प्रवरा संगम यांनी पार्किंगची व स्वागताची उत्कृष्ट व्यवस्था केली होती। संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक मंडळाचे स्वागत करत त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या। गणेश विसर्जनाच्या निमित्ताने आलेल्या गणेश भक्तांनी आपली श्रद्धा, शिस्त आणि संस्कृतीचे उत्तम दर्शन घडवले। कोणतीही अडचण न होता उत्सव अतिशय शांततेत पार पडला। याचे श्रेय आयोजक, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नांना द्यावे लागेल। प्रवरा आणि गोदावरीच्या पवित्र संगमावर बाप्पांचे विसर्जन हा प्रत्येक गणेश भक्तासाठी एक आध्यात्मिक अनुभव असतो। यंदाचा विसर्जन सोहळा हा केवळ धार्मिक नसून सामाजिक एकतेचेही प्रतीक ठरला आहे। येत्या वर्षीही हाच उत्साह आणि भक्ती घेऊन लाडके बाप्पा पुन्हा या संगमावर येवोत, हीच मनोकामना सर्व गणेश भक्तांनी व्यक्त केली। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।